हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मला आज आलू पराठे बनवायचे होते म्हणून मी सकाळी लवकर उठले होते. देव रात्रीच मला म्हणत होता, मम्मा तू जर उद्या आलू पराठा बनवला तरच मी स्कूलमध्ये जाणार आहे, नाहीतर जाणारच नाही आहे. मी तुला 2-3 दिवस झालं म्हणत आहे की मम्मा आलू पराठा बनव, नाहीतर मी जाणारच नाही आहे. काल तर तो रडत होता की मम्मा का नाही बनवला आलू पराठा, का उशिरा उठली तू, असं तसं मला ओरडत होता तो थोडासा. आणि मग मी रात्रीच ठरवलं की उद्या मी माझ्या बाळासाठी आलू पराठा बनवून देईनच. म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि बटाटे उकडायला घातले आणि सर्व बाकीची कामे आवरून घेतली, आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग आलू पराठ्याची सर्व तयारी करून घेतली, भाजी वगैरे बनवून घेतली आणि मग देवचंही आवरून घेतलं आणि त्यालाही छान तयार करून ठेवलं. आणि मग देवचे पप्पा आंघोळ करत होते तोपर्यंत मी छान चहा केला. म्हणलं आलू पराठा गरमच छान लागतो, नंतर थंड झाल्यानंतर छान नाही वाटत, म्हणून म्हटलं आपण तोपर्यंत चहा घ्यावा, तोपर्यंत कणिक वगैरे पण भिजते छान. मग छान आलू पराठा छान चहा घेतला. मग आलू पराठे बनवायला घेतले. देवला तर असं झालं होतं की मम्मा कधी होतंय पटकन कर, मला खायचं आहे, मला भूक लागली असं म्हणत होता तू. मग मला पण छान वाटत होतं की माझ्या बाळाला मी बनवलेलंच फक्त आवडतं, बाकीच्या कुणी बनवलेलं काहीच त्याला आवडत नाही. आणि आलू पराठा तर सगळ्यात जास्त आवडतो, म्हणून मलाही भारी वाटत होतं की तो दे मम्मा मी खातो असं म्हणत होता. मग मी बनवून दिलं आलू पराठा त्याला. मग 2-3 बनवून छान दिले त्यांना. मग देवच्या आत्याच्या मुलाचा बड्डे आहे आज, तर मग तो बड्डे विश करायला फोन करायचा होता. सकाळीच केला तर छान वाटतं त्यांनाही, म्हणून मग व्हिडिओ कॉल केला होता. ते नाश्ता करत त्याच्याशी गप्पा मारत होते. देवने छान विश केलं. मग देवने इशूने छान विश केलं, मीही त्याला विश केलं. मग छान आलू पराठे तयार झाले. मग खाल्ले सर्वांनी. देवच्या टिफिनमध्ये मी आलू पराठाच दिला आणि मला तर ह्या तिघांना छान खाताना पाहूनच माझं पोट भरलं होतं. आणि आईला कोणतेही छानच वाटतं, आपल्या म्हणजे नवऱ्याला, आपल्या मुलांना आपण बनवलेलं काहीतरी आवडलं आहे आणि ते खूप आनंदाने खात आहे. त्यांचं पोट भरल्यानंतरच आईला छान वाटतं की आपलं पोट भरलं आहे काय असं वाटतं. मग छान झालं. सर्व किचन वगैरे आवरून घेतलं मी आणि मग छान इशूने देवदादाला बाय केला. देवदादाला बाय करताना इशू किती नखरे करते, खूपच नखरे करते. तिला दादाला बाय करायला खूप छान वाटतं. हॅपी बर्थडे तू म्हण हॅपी बर्थडे. बघा ना, इशू देवदादाला बाय करताना खूपच नखरे करते. आणि सकाळी आज पप्पाने आंघोळ घातली आहे, त्यामुळे पप्पांकडे हट्ट करून छान फ्रॉक घालून घेतलेला आहे. मम्मासमोर हट्ट चालत नाही की टी शर्ट वगैरे घालावं लागतो, म्हणून ती आज खुश आहे की मी छान फ्रॉक घातला आहे. तिला फ्रॉक घालायला खूप आवडतं. आणि मुली बघा ना, मम्माचंच शिकतात आणि मुलंही पप्पांसारखंच करतात. देव एकदम पप्पांसारखाच वागतो आणि इशूला छान छान कपडे घालायचे. आणि अशी लहान मुलं खूपच छान असतात ना. मग देव स्कूलला गेला आणि मग मी बाकीची माझी कामं आवरून घेतली आणि मग इशूलाही छान तयार केलं. सकाळी ती छान फक्त आंघोळच केली होती. मग म्हटलं इशूची छान हेअरस्टाईल करावी आज. इशूचं जावळ मोठं होतं तेव्हा मी छान तिचे पुढून केस घेऊन असे पिनअप करून देत होते तिला. तसंच आज छान पहिल्यांदा हेअरस्टाईल करून द्यावी असं म्हटलं. आता खूप दिवस तिचे केस लहानच होते, मग आता जरा वाढलेत, मग पहिल्यांदाच अशी हेअरस्टाईल करते. बघा ना, ती बघा खेकडा वगैरे लावायचं म्हणते, तिला किती छान वाटतं. आणि असा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.